कोरोनामध्ये ज्यांनी कुणी वॅक्सिन घेतले असतील तर त्यांचं टेन्शन आता वाढणार आहे। या लसीपासून तुमचे कोरोनापासून संरक्षण होईल असं सांगणाऱ्या कंपन्यांनी या लसीचे साईड इफेक्ट ही आहेत असे लंडन कोर्टात कबूलही केले। ब्रिटिश मीडिया टेलिग्राफच्या रिपोर्टनुसार ऑस्ट्राजेनेकावरून त्यांच्या लसीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे असा आरोप आहे। अनेकांना तर गंभीर रोगांना सामोरे जावे लागले आहे। कोविशिल्ड तयार करणाऱ्या ऑस्ट्राजेनिका कंपनीने म्हटले आहे की कोविशिल्ड ही कोरोनाची लस घेतलेल्यांना टीटीएस सिंड्रोमचा धोका वाढतो। सोप्या भाषेत सांगायचं गेलं तर टीटीएस सिंड्रोममुळे शरीरातील रक्त गोठते, तसेच रक्ताच्या गाठी निर्माण होतात, ब्रेन स्ट्रोक आणि गंभीर आजारांचा धोका निर्माण होतो। या आजारामुळे शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेटलेट्सही कमी होतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका निर्माण होतो। तरीही लोकांनी चिंता करू नये, कारण का या गोष्टीचा दुष्परिणाम खूप कमी लोकांवर होतो असे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे। ब्रिटनमधील डेटा असं सांगतो की 2.5 लाख लस घेतलेल्या लोकांपैकी फक्त एका व्यक्तीला हा धोका निर्माण होऊ शकतो, तर युरोपियन युनियन देशामधील डेटानुसार 1 लाख पैकी फक्त एकाच व्यक्तीला हा आजार होऊ शकतो। आणि आता बघूयात भारतात ही अशी समस्या आढळून आले का। भारतात तयार करण्यात आलेले या लसीमध्ये 175 कोटीपेक्षा अधिक डोस भारतीयांना देण्यात आलेले आहेत। मे 2021 मध्ये लस घेतल्यानंतर टीटीएस ची समस्या 26 लोकांमध्ये आढळून आल्याची भारत सरकारने सांगितले आहे। लस घेतलेल्या 10 लाख व्यक्तींपैकी 0.00006% लोकांना ही समस्या निर्माण झाली आहे। लसीकरणानंतर प्रतिकूल घटनेची माहिती गोळा करणाऱ्या सरकारी समितीने अशी माहिती दिली आहे की कोविशिल्डमुळे टीटीएस झालेल्या लोकांची किमान 36 प्रकारच्या नोंदण्या आलेल्या आहेत। या समितीने गेल्या वर्षी जून मध्ये दिलेल्या अहवालानुसार या 36 पैकी 18 जणांचा मृत्यू झालेला आहे। समाधानाची बाब ही आहे की भारत बायोटेकने तयार केलेल्या कोविशिल्ड ही लस घेतल्यामुळे अशा प्रकारच्या आजारांची समस्या निर्माण झाल्याची घटना अद्याप समोर आलेली नाही।